नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी-आर आलेला शेतकरी मित्रांनो, राज्यातील विविध जिल्ह्यात ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महसूल व वन विभागाकडून. 15 ऑक्टोबर 2025चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला महाराष्ट्र शासनाकडून. महसूल व वन विभागाकडून हा जी-आर आलेला आहे 15 ऑक्टोबर 2025ला. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेले प्रस्तावना, अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत आहे. देण्यात येते. ओके. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. ओके. शासन निर्णय महसूल वन विभागाच्या दिनांक 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आलेले आहे. सध्या केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त शासनाने दिनांक 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे व समुद्र उधाण व आकस्मिक या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची धोरण निश्चित करण्यात येत आहे. ओके. तसंच 22/6/2023च्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे. आता खरीप हंगाम 2025 व यापुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचनेने केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत निविष्ठा अनुदानावरचे दर निकष शासन निर्णय 27/3/2023 प्रमाणे देय राहील असा निर्णय दिनांक 30/5/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यामुळे विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 4 ते 7 येथील पत्रामध्ये ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. आता शासन निर्णय दिलेला आहे जो की आपण आता वाचून घेणार आहोत. ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजी विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार 480 कोटी 50 लाख 37,50,37,000 रुपये इतका निधी शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. ओके. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रानुसार दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदींमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन 11 मधून हा निधी वितरित करण्यात यावा. संदर्भ क्रमांक 1 येथील 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यातील निधी वितरण करण्यात यावा. सोबतच्या परिपत्रकामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्याकडून संबंधित प्रणालीमधून भरण्याच्या मान्यतेनुसारच आपल्या निकषानुसार कारवाई करावी. चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांची शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतींच्या निकषांमध्ये प्रस्तावांकडे मागणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याची दराने आपल्याला मदत देण्यात असल्याची खात्री घ्यावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुस्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी यांनी कटाक्षपणाने काळजी घ्यावी. वरील निधी खर्च करताना संदर्भ क्रमांक शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याच प्रयोजनासाठी निधी खर्च
करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विहित केलेल्या अटी शर्ती पूर्तता होणार नाही याची घ्यायची आहे संबंधितांनी. ओके. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हाधिकारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करण्यात केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निषेध बँकेंनी कर्ज खात्यात अन्यथा वसुलीसाठी वगळून करू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यात ही जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. ओके. आता सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांच्या लेखामध्ये निधी हरित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांच्या कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयांची त्रैमासिक ताळमेळ घेण्यास यावा व उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधी खर्चांच्या पडल्यानंतर तातडीने निधींचे उपयोगी प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की एकत्रितरित्या व शासनात सादर करण्याची जबाबदारी या विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. ओके. आता वरील याच्यामध्ये 27/3/2023च्या शासन निर्णयामध्ये केलेल्या राज्य आपत्तीमध्ये दिलेले आहे की निषेधानुसार 2 हेक्टरी मर्यादित आपल्याला मदत इथं मिळणार आहे. 2 हेक्टरी आपल्याला मदत याच्यामध्ये भेटणार आहे. आज अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. त्याच्यानंतर आता पुढे आपल्याला 15 ऑक्टोबर 2025चे सहपत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये विभाग जिल्हे दिलेले आहे व बाधित हेक्टर संख्या, शेतकऱ्यांची संख्या व बाधित हेक्टर आपल्याला क्षेत्र दिलेले आहे व निधी दिलेली आहे. आता अमरावतीमध्ये अकोला, बुलढाणा व वाशिम याच्यामध्ये दिलेली आहे बाधित हेक्टरींची संख्या दिलेली आहे 4,45,453 शेतकऱ्यांची संख्या असणार आहे. टोटल बाधित हेक्टर असणार आहे 3,74,442.62 हेक्टर आणि इथे निधी मंजूर झालेले 32,392.12 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. ओके. एकूण इथं तुम्हाला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये झाला हा अमरावतीचा. आता अमरावतीचं तुम्हाला इथं पण बघायला मिळतं पूर्ण. आता जर बघायला गेलं अमरावतीचा तर यामध्ये 5,65,919 बाधित शेतकरी आहे आणि 4,81,019.48 हेक्टर बाधित आहे आणि 41,504.70 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना व हिंगोली जिल्ह्यासाठी सप्टेंबर 2025 साठी असणार आहे. याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे आपल्याला जी इथं बाधित दिलेली आहे. त्यामध्ये 1,06,947 बाधित शेतकरी असणार आहे. 56,359.3 इतके क्षेत्र असणार आहे बाधित आणि 6,545.67 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. आणि टोटल आपण दोघांना मिळून जर बोलायला गेलं राज्यामध्ये तर 6,72,866 शेतकऱ्यांची संख्या आहे आणि इथं 5,37,378.51 क्षेत्र बाधित आहे आणि इथं 48,050.37 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. म्हणजे इथं 480,50,37,000 रुपये निधी मंजूर झालेला आहे. हा जो निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली ट्रान्सफर करण्यात येणार आहे. ओके. जर तुम्हाला या व्हिडिओ शेतकऱ्यांना काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि PDF फाईल डाउनलोड करायचं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करून देईन त्याची PDF फाईल. तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram फेसबुकला मेसेज करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, ज्या शेतकऱ्यांना शेअर करा, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेत असतो आणि नवीन GR घेऊन असतो, शेती GR आणि प्रायव्हेट जॉब्स, गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटी योजना अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.